आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून निवडणुकीचा रणशिंग फुंकलाय। शहरातील पांडुरंग लॉन्स इथं भव्य शेतकरी मेळावा घेऊन तालुक्याची कामधेनू ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन शेटे यांनी यावेळी दिलंय। आज गुरुवारी पांडुरंग लॉन्स इथं शेतकरी विकास मंडळ आयोजित भव्य शेतकरी मेळावा संपन्न झालाय। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून शेतकरी विकास मंडळाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। अध्यक्षस्थानी शिवाजी जाधव होते, तर प्रसंगी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजूभाऊ शेटे यांच्या नावाची यावेळी घोषणा करण्यात आली। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना अनुमती दिली। यावेळी व्यासपीठावर कौशल्याबाई शेटे, कलावती राजळे, वत्सलाबाई राजळे, रवींद्र मोरे, देवेंद्र लांबे, नानासाहेब जुंधारे, विजय डवले, रावसाहेब गडाख, सुरेश सिरसाट, आप्पासाहेब ढूस, जयवंत पवार, किरण कोळसे, मधुकर तारडे, धनराज गाडे, दादासाहेब पवार, सचिन काळे, सुभाष करपे, प्रभाकर म्हसे, निवृत्ती आडाव, इंद्रभान पेरणे, शिवाजी डवले, नारायण टेकाळे, अनिल येवले, सुभाष करपे, सुनील काळे, चंद्रकांत कराळे, भाऊसाहेब पवार आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। सतीश बोर्डे यांनी प्रास्ताविक केलं, तर संदीप आढाव यांनी आभार मानले। सर्वप्रथम मी पहिल्यापासून एकच डोळ्यासमोर विजन ठेवलेलं आहे की आपल्या जे बी करायचं शेतकरी, कामगार, व्यापारी आणि सभासद या सर्वांसाठी काम करायचं आहे। तर ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला माझी संचालक, माझी डायरेक्टर कोणी घ्यायचे नाही आणि त्यांचं सुद्धा मत आहे की आपल्याबरोबर काम करायला तयार आहेत। ते काय म्हणत नाही आपल्याला बरोबर म्हणजे आम्हाला उमेदवारी द्या, त्यांच्या सहमतानेच आपण सर्व फ्रेश उमेदवार देतोय आणि वयाचे 45 ते 50 वयाचेच उमेदवार देतोय। आणि राहिला कर्जाचा विषय, तर कर्ज फेडण्याचा जो विषय आहे तर आपलं 570 ते 600 कोटीपर्यंत कर्ज आहे। सेटलमेंट करून करून आपलं 300 ते 350 कोटी रुपये कर्ज होत आहे आणि ते कर्ज फेडण्याची व्यवस्था काही पुनर्गठन होतील, काहींचे मुदती घेऊ आणि काही सरकारचे देणं आहेत ते सरकारकडून मदत घेऊन आपल्याला ते बी टप्प्याटप्प्याने कसे देता येतील हे बघायचं आहे। आणि आता जे समजा देणं आहे आपल्याला 25 ते 50 कोटी रुपये, कारखान्याला 25 कोटी रुपये खर्च आहे आणि पुनर्गठन किंवा इतर देणे आणि कर्मचाऱ्याला थोडे थोडे पैसे देऊन आपल्याला काम चालू करायचं आहे। तर त्या ठिकाणी 25 कोटी रुपये आपल्याला खर्च म्हणजे मिळून आपल्याला 50 कोटी रुपये खर्च आहे। तर 50 कोटी रुपये आपण एकतर आता जर कारखाना चालू केला तर त्याच्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये लागते। तर एकतर डिस्टिलरी प्लांट आपल्याला चालू करण्याचा विचार आहे, तो जर आपण चालवायला दिला तर त्याचं 50 ते 100 कोटी रुपये डिपॉझिट भेटतं आपल्याला आणि त्याच्या बदल्यात आपल्याला डिस्टिलरी प्लांट आणि कंट्री लिकर हे चालवायला द्यावं लागणार आहे। आणि बऱ्याच लोकांचं मत होतं शिक्षक इलेक्शन करायचं, कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा आणि शिक्षण संस्था आपल्याकडे ठेवायच्या आणि कारखाना चालवायला द्यायचा, पण आपण हे करणार नाही, सभासदाचा विश्वासघात करणार नाही। तर आपण फक्त त्यापैकी डिस्टिलरी आणि कंट्री लिकर एवढं चालवायला देणार, बाकी साऱ्या संस्था आपल्या शिक्षण संस्था असतील त्या साऱ्या सभासदाच्या मालकीच्या ठेवणार कारखान्यासह। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहिती माझ्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले आहे आणि ह्या लोकांनी ते कसं कसं रक्त पेले हे पण मला माहिती आहे। म्हणून आपण किती ठरवलं भावनिक व्हायचं नाही, पण ते भावना व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही। डिस्टिलरी प्लांट जर आपण चालवायला दिला आणि डिस्टिलरी प्लांटचं जे डिपॉझिट आहे त्याच्यात जर आपलं काम झालं नाही, आपले काही इन्व्हेस्टर आहेत तर ते माझे पहिले ग्रुप पार्टनर आहेत का बिझनेसमध्ये आमचा ग्रुप होता, ते पार्टनर लोक बँकेमध्ये डिपॉझिट करणार आणि त्या बँकेचा लोन आपण या कारखान्याला घेणार आहे। म्हणून एक ऑप्शन म्हणून आपली बँक पण आहे, पण जास्तीत जास्त आपल्याला कसे बिगर व्याजी पैसे उपलब्ध करता येतील त्या पद्धतीने आपण ते पहिला बिगर व्याजी पैसे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे। मग त्याच्यामध्ये सभासदांचा विषय आहे, आपलं पहिले 20,000 सभासद आहे, त्यांचे आपले 5-5 हजारांनी पैसे येणं आहे। जेव्हा ऊस येणार आहे त्यांचा तेव्हा ते 5,000 त्यांचे उपलब्ध होतील, ते 10 कोटी रुपये होतील आणि 20,000 सभासद वाढवणार आहे ते 30 कोटी रुपये होते। मग हे पण आपल्या 40 कोटी रुपये भांडवल उपलब्ध होणार आहे। कारखाना कृती बचाव समिती आहे आमची पहिली, तर आज आम्ही जरी 2 दिवसात असलो तर भविष्यात आम्ही एखाद्या वेळेस सर्वजण एकत्र येऊन सर्व काम करू, याच्यासाठी मला त्यांच्याकडे
कुठल्याही व्यक्तीला घेऊन जायची वेळ आली तर मी जाणार आहे आणि आम्ही एकत्र काम करणार आहे. आणि त्यांची मला एक मार्गदर्शक भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते निश्चित 100% ती मार्गदर्शक भूमिका निभावणार आहेत अशी मला खात्री आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.